आमदार संतोष बांगर हे मुंबईवरून हिंगोलीला निघाले होते आणि अचानक रात्री त्यांना एका कार्यकर्त्याचा फोन आला। हा दादा, एक आपला कार्यकर्ता आहे, त्याच्या मुलीचा अपेंडिक्स पोटामध्ये फुटला, त्याला घेऊन या म्हणा, इथे ऑपरेशन करून घेऊ त्याचं। घेऊन या म्हणू का? बरोबर, धन्यवाद दादा। आदिवासी समाजातील फक्त 12 वर्षाची रुपाली असोले असं पेशंटचं नाव होतं। तिच्या पोटात पूर्णपणे विष पसरल्यामुळे तिला कुठल्याच दवाखान्यात दाखल करून घेत नव्हती। त्यामुळे आमदार संतोष बांगर यांनी तातडीने तिला हिंगोलीला लक्ष्मी केअर हॉस्पिटलला घेऊन जाण्यास सांगितले आणि गाडीतूनच कॉल करून एक तज्ञ डॉक्टरची टीम त्या ठिकाणी पाठवली। अपेंडिक्स फुटून 4-5 दिवस झाले असल्याने ऑपरेशन सक्सेस होण्याचे चान्सेस एकदम कमी होते। डॉक्टर सुद्धा ऑपरेशन करण्यासाठी तयार होत नव्हते। त्यामुळे डॉक्टरांनी परत आमदार साहेबांना कॉल करून सांगितले की खूप जास्त रिस्क आहे आणि खर्चही खूप जास्त आहे। मुलीचं ब्लड कमी असल्याने मुलीच्या वाचण्याचे चान्सेसही अगदी कमी आहेत। मुलीच्या नातेवाईकांकडून ना हरकत घ्यावी लागेल। त्यावेळेस आमदार संतोष बांगर म्हणाले, मी बोललो नातेवाईकाला काळजी करू नको, आपणच तिचे नातेवाईक, आपणच तिचे भाऊ, आपणच तिचे सगळं। वाचतंय, माय काळजी करू नको, देवावर भरोसा ठेव, सगळं चांगलं होतं। आणि मग सुरू झाला त्या मुलीच्या जीवन आणि मृत्यूच्या संघर्षाचा थरार। तब्बल 4 तास डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर ऑपरेशन यशस्वी झालं आणि त्या मुलीचा जीव वाचला। आमदार संतोष बांगर सुद्धा हिंगोली येथे पोहोचताच आधी त्या मुलीची भेट घेण्यासाठी दवाखान्यात आले। मेली म्हणून सोडून दिली, तर दादाच्या आशीर्वादानं आता तिचं ऑपरेशन बी झालं, चांगलं बी झालं, सगळं व्यवस्थित झालं। पैसे सगळं त्यानं दवाखान्याचं बिल बिल सगळं त्यानं केलं। आज पुन्हा एकदा आमदार संतोष बांगर साहेबांमुळे एक जीव वाचला। रुपालीच्या कुटुंबियांच्या डोळ्यातील हे पाणी सर्व काही सांगून जातं।